किल्ल्यांना सांगितलेले पंचरात्र आगम म्हणून आहे. पंचरात्र आगम म्हणून ते शास्त्र आहे आणि तिरुपतीचे देवस्थानाचे लोक सगळे त्या शास्त्राला धरूनच सगळं पूजा विधान वगैरे सगळं करत असतात. त्याच्यामध्ये शिखर कसा असावं, देवाची प्रतिमा कशी असावी, दगड कसा असावा, दगडाची ओळख, दगडांची ओळख असते. प्रत्येक देवताची प्रतिमा करायला एक एक प्रकारचे दगड लागतात. ते सगळे दगड हुडकून काढावे. आणि शालिग्राम शिला जी आहे नित्य केव्हाही पण तसल्या सगळ्या लक्षणाने युक्त असते. म्हणून शालिग्राम प्रतिमा विशेष करून पूजेला वगैरे प्रतिमा बनवायचे झाले तर ते घ्यावे. आणि शालिग्राम शिलेमध्ये सोनं वगैरे सगळ्या गोष्टी असतात, धातू देखील सगळे त्याच्यात असतात. म्हणून शालिग्रामातून सोनं निघतं. गंडकी नदीच्या काठावर एक म्हणजे नेपाळच्या राजाचं एक हे आहे तिथं शालिग्रामाचं. त्याच्यामधून त्या शालिग्रामातून सगळं सोनं काढून घेऊन मग उरलेला शालिग्राम विकून टाकतात. गंडकी नदीमध्ये असणार आहे. प्रत्येक शालिग्रामामध्ये सोनं असतंच बरं का. पण पंचलोह प्रतिमा करण्यासारखं करतोच ना, पण त्याच्यासारखं शालिग्रामाची प्रतिमा केली तरी ते पंचलोह प्रतिमेच्या पेक्षाही पलीकडे त्या सगळ्या असतात. रत्न देखील असतात, माणिक्य देखील असतात, सगळे असतात. फार व्हायचे आहे. सगळं पंचरात्र आगमामध्ये दिलेलं आहे. विकान सूत्र पंचरात्र आगम म्हणून आहे, हे सगळं आहे. त्यानंतर आपल्या मध्वाचार्यांनी काय केलं, एवढं सगळं पंचरात्र आगमामध्ये मुख्य जेवढ्या लोकांना आता आवश्यक, कलियुगातील लोकांना जेवढं आवश्यक आहे तेवढंच भाग घेऊन संग्रह करून तंत्रसार नावाचा ग्रंथ केलेला आहे. मध्वाचार्यांनी तंत्रसार नावाचा ग्रंथ केलाय. 4 अध्यायाचा आहे. 4 अध्यायामध्ये सगळे जप तप वगैरे कसे करायचे, कोणते मंत्र कसे घ्यावेत, कोणत्या मंत्राचा काय प्रभाव आहे, कोणत्या मंत्राने काय मिळतं काय नाही, हे सगळं दाखवलंय. आणि एखाद्या व्यक्तीने सात्विक व्हावं, सात्विक आचार संपन्न व्हावा, सुशील व्हावा अशी इच्छा असेल तर त्या लोकांनी काय करावं, ते कसं राहावं काय नाही, सगळं त्याच्यात दिलेलं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये प्रतिमा अधिक मंदिर आहेत, घर आहेत, दार आहे, सगळे कसे कसे असावेत, रस्ते कसे असावेत, कोणत्या बाजूने कुठं असावं, काय असावं काय नाही, हे सगळं त्याच्यात दिलं 3ऱ्या अध्यायात. 4थ्या अध्यायामध्ये सगळ्या मंत्रांचा प्रभाव दिलेला आहे. सगळ्याचा सारांश दिलेला आहे. खूप छान आहे तंत्रसार देखील. ही पुस्तकं द्वैत सिद्धांत ह्याच्यामध्ये मागवली तर मिळतात का? हो, आपल्या ह्याच्यात मिळतात ना, बेंगळूरला आहे, अवेलेबल आहे सगळं. पण ती कानडी नको आम्हाला, मराठी किंवा इंग्लिश पाहिजे त्यातल्या त्यात. आहे, संस्कृतही आहेत. हा, संस्कृत चालेल, पण मग कानडी नाही कळत, वाचता येत कानडी नाही. नाही, कानडी नाही आहे, संस्कृतचे आहेत. कानडी छापलेले आहेत, कानडी लोकांच्यासाठी कानडी छापलेले आहेत. महाराष्ट्रीयन लोकांनी कोणी प्रयत्न केला नाही म्हणून मराठी छापलेलं नाही. आमच्याकडे आता आता अवधानी रामाचार्य अवधानी आचार्य यायचे ना, हो, त्यांनी केलंय, त्यांनी बरंचस केलंय, हो, त्यांनी पुष्कळ खूप प्रयत्न केले. केले. तसं अजून कोणतरी अजून कोणतरी अवधानी रामाचार्य व्हावेत, त्यांनी करावेत. हो ना. ते शिंगरे करतात ना, शिंगरे करतात, नंतर हे करतात, कोणतरी हल्ली रामाचार्य माहुली म्हणून आहेत ते करतात. पूर्वरूपम जो पूर्वरूपम पृथ्वी उत्तम, ते सगळं पृथ्वी म्हणजे पृथ्वीच्या वरचे जे काही नक्षत्र लोक आहेत त्याला देवलोक उत्तर म्हणतात. देवलोक हो, द्युलोक म्हणजे वरचा, आकाशात असलं म्हणजे पृथ्वीच्या वरचा नक्षत्र लोकालाच. वरचे सगळ्यात द्युलोक आणि खालचा भूलोक, पृथ्वी पूर्वरूप. तिथं नाही, देवलोक म्हणजे कुठलं येतं नेमकं? द्युलोक सगळे वरचं आकाश आहे. हा, म्हणजे पृथ्वी सोडून जे काही नक्षत्र. हो,
ते सगळे. ते सगळे नक्षत्रवाले वगैरे ज्या ठिकाणी असतात ते सगळ्यांची लोक. हा. आणि हे सगळ्यांचं संधान वायूच्या तर्फे होऊन हे तिन्ही मिळून हो, लोक होते ना. सगळ्यांचा संधान व्हायचा. संधान म्हणजे एक ठिकाणी येणं पणा, हे हा. संधी होतं संधान. मग हे तिन्ही मिळून आधी लोक होणार ना, का फक्त पृथ्वी हा मध्य आधी लोक? मधला मधला असलेला वायू हा. भूलोक आहे, द्युलोक आहे. दोघांच्या मध्ये हा. असणारा वायू तो संधान करतो, त्यांना जोडतो. आकाश जोडणापणा, संधी. आकाश संधी. देवर उत्तर रूप, पृथ्वी पूर्व रूप. पहिलं रूप कोणतं हा. असेल पृथ्वी, त्यानंतर उत्तर रूप म्हणजे द्युलोक. हे तिन्ही मिळून आधी लोक होणार ना. हो, आधी लोक. तिन्ही मिळून आधिभूत आधिभूत अधिभूत आता आधीभूत आहे अधिभूत का? म्हणजे अधिभूत म्हणजे काय, परमात्मा 3 रूपांनी राहत असतो. आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक. हा, तर आधिभौतिक म्हणजे सगळे भूमीच्या पासून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या गोष्टीला जे उपज असतात की नाही भूमीचे, त्या सगळ्या हा. गोष्टीला भौतिक भौतिक म्हणतात. असं आता एक लाकूड आहे, हे तुम्हाला यत्न करायचं झालं तर या तिन्ही गोष्टींमध्ये, त्या तिन्ही मध्ये राहणारं परमात्म्याचं अनुसंधान करावंच लागतं. आता आधिभौतिक म्हणजे लाकडं आहेत. हा, लाकडाच्या जवळ मथन करून अग्नी सृष्ट करून त्या अग्नीच्या ठिकाणी आवाज कट झाला. काय गुरुवर माईक बंद करतात. करा. हा, आला, उघडला. उघडला. म्हणजे कोणाचे फोन येतात अच्छा अच्छा. काम नसणार. हा हा. तर नाही, आपण आता पृथ्वीपासून 100 किलोमीटर वर गेल्यावर वायू नाही म्हणतात ना. आधिभौतिक म्हणजे त्याच्या आत असणारा परमात्मा. म्हणून प्रदीप्त जे होती, म्हणजे अग्नी पेटल्यावर मग त्याच्यात आहुती घालाय असं सांगितलंय. म्हणजे आधिभौतिक भौतिक वस्तूच्या ठिकाणी परमात्म्याचं संधान झाल्याशिवाय करायला येत नाही. प्रदीप्त जे होती, पैसे करताना देखील गौऱ्या वगैरे टाकून घेऊन कृषी काष्ट घालून पेटल्यावर मग नंतर आहुती करायची. हा. एक ठिकाणी असू दे, आणि तुळशी काष्ठ, तुळशी काष्ट असतात किंवा गौरीचे खाण घालतात, पेटवायचं. प्रदीप्त झाल्यावर मग आहुती घालायचा. अजून धूर असताना आहुती घातल्याचा उपयोग नाही. प्रदीप्त जी होती. आणि आदिदैविक नाही. म्हणजे त्या अग्नीला चत्वारी शृंगा त्रयश बाधा द्वेषे सप्ताह म्हणून प्रार्थना करतात की नाही, त्या प्रार्थनेने अग्नीमध्ये देवतांचं सन्निधान बोलावलं समजा. आदिदैविक होत. आध्यात्मिक हा. म्हणजे शेवटी सर्वस्व परमात्म्याला समर्पण करतो, ते आध्यात्मिक. हम्म. अशा रीतीने तिन्ही गोष्टी आपण सर्व बरोबर आपल्या हातून व्हाव्यात याकरता तैत्तिरीय उपनिषदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. तैत्तिरीय उपनिषद आपण वाचायचंच त्याच्यासाठी. आकाश आणि पृथ्वीच्या मध्ये आकाश संधी आहे देवरूप आणि पृथ्वीमध्ये. पण हो. आपल्या नॉलेज प्रकारे म्हणतात की पृथ्वीच्या वरती गेले की वायू तिथे नाही आहे असं म्हणतात. कुठं अंतरिक्षामध्ये आहे ना जर वायू संधान असेल वायू तर संधान. वायू नाही. इथला वायू दुसरा वायू, प्रवाह नामक वायू वगैरे असतात ते. हा हा, बरोबर प्रवाह बरोबर. नावाचे वायू तो तिथं असतो. सगळ्या मंडलाला, ज्योतिर्मंडलाला सगळं खाली वर करणारं आणि धारण करणारा वायू म्हणजे प्रवाह वायू, प्रवाह नामक वायू हा हा आहे तिथं. हा हा, आपल्यामध्ये आता लक्षात. दिसणारा प्राणापान व्यान उदान समान रूपी वायू दिसतो आपल्याला. तिथं हा थोडंच हा प्राणापान वायू तिथं थोडंच असतो, तिथं नसतो. भू भुवः स्वः, भूर्भुवः स्वरितीच्या बघा एका एता तिसरो व्याहृतया तासामोह मग एतान चतुर्थीम महाचमस्या प्रवेदयते म्हणून तैत्तिरीय उपनिषदात सांगितलंय तिथं. 10व्या 9व्या 10व्या ह्याच्यामध्ये मंत्रामध्ये सांगितलंय. हा हा. भुव इत्यंतरिक्षम सुवरित्यसौ लोकः,
भूरितिवा अयं ढोका वगैरे सांगितले. सगळ्या देवता त्याच्या देवता वगैरे आहेत ना. आता बरोबर ते लक्षात हा. आता बरोबर लक्षात म्हणजे जजमेंट